खरेदी विश्वासाची, खरेदी आनंदाची, योग्य दर, विनम्र सेवा, पलूसच्या आनंद बाजारची। सर्व कार्यक्रमांसाठी होलसेल दर, प्रशस्त पार्किंग आणि भन्नाट ऑफर्स, स्वच्छ निवडक दर्जेदार किराणा, कॉस्मेटिक्स, होजिरी, फुटवेअर, सर्व काही एकाच छताखाली। आनंद बाजार, SBI बँकेसमोर, पलूस। प्रोप्रायटर स्वप्नील अनिल कदम। मोबाईल नंबर 95 79 87 93 39। पलूसच्या वाहतूक कोंडीचा तिढा सुटणार, नगराध्यक्षांच्या पुढाकाराने सर्वपक्षीय बैठकीत सकारात्मक चर्चा। पलूस शहरात दिवसेंदिवस उग्र रूप धारण करत असलेली वाहतूक कोंडीची समस्या आता कायमस्वरूपी सुटण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत। नगराध्यक्षा संजीवनी पुदाले यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या विशेष बैठकीत प्रशासन, पोलीस विभाग आणि शहरातील सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी एकत्रित येत या समस्येवर सविस्तर मंथन केलं। शहराच्या विकासात अडथळा ठरणारी ही कोंडी फोडण्यासाठी सर्व स्तरातून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने लवकरच पलूसकरांना मोकळा श्वास घेता येणार आहे। या बैठकीमध्ये प्रामुख्याने मंगळवार आणि शनिवारच्या आठवडी बाजारावेळी होणारी गर्दी, मुख्य पेठेतील अरुंद रस्ता, गुंदादाजी चौक, वेशी परिसर, तसेच कराड तासगाव रस्ता, कन्याशाळा रोड आणि अहिल्यादेवी होळकर चौक या ठिकाणच्या वाहतूक नियोजनावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले। ज्येष्ठ नागरिक, व्यापारी आणि उद्योजकांनी यावेळी प्रशासनाला अतिशय मोलाच्या सूचना केल्या। या सूचनांची दखल घेऊन शहराच्या हितासाठी कठोर पण आवश्यक पावले उचलण्याचा निर्धार नगर परिषद प्रशासनाने व्यक्त केला आहे। या प्रसंगी उपनगराध्यक्ष रोहित दळवी, गटनेते गणपतराव पुदाले, माजी गटनेते सुहास पुदाले, विरोधी पक्षनेते दिगंबर पाटील आणि मुख्य अधिकारी निर्मला राशीनकर यांची प्रमुख उपस्थिती होती। सत्ताधारी आणि विरोधी अशा दोन्ही बाजूंच्या नेत्यांनी राजकीय मतभेद बाजूला सारून शहराच्या ज्वलंत प्रश्नावर एकमत दर्शवले। पोलीस प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनीही तांत्रिक बाजू मांडून वाहतूक शिस्त लावण्यासाठी पूर्ण सहकार्य देण्याचं आश्वासन दिलं। नगराध्यक्षा संजीवनी पुदाले यांनी स्पष्ट केले की पलूसला वाहतूक कोंडीमुक्त करणं हे आमचे मुख्य उद्दिष्ट असून सर्वांच्या सहकार्याने आणि प्रामाणिक प्रयत्नातून लवकरच शहरात बदल दिसून येईल। या बैठकीस सर्व नगरसेवक, विविध पक्षाचे पदाधिकारी आणि व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आता या चर्चेनंतर प्रत्यक्ष अंमलबजावणीला कधी सुरुवात होते याकडे पलूसच्या जनतेचे डोळे लागले आहेत।